भारत सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत असतं। गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला यांच्यावर मोदी सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्यानं काम करतंय। पण आता महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांपैकी एक योजना लवकरच बंद होणार आहे। नक्की ही योजना कोणती आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांपैकी भारत सरकारची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही बंद होणार आहे। अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती, मात्र आता 1 एप्रिल 2025 पासून ही योजना बंद होत आहे। आता महिलांना या योजनेत गुंतवणूक करता येणार नाहीये। पण ही योजना नेमकी काय होती आणि त्याचे फायदे काय होते थोडक्यात समजून घेऊयात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ही योजना जाहीर केली होती। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली होती। ही योजना केवळ महिलांसाठीच होती। या योजनेत एक रकमी रोख भरल्यानंतर हमीपात्र रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत होती। यासह सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत कोणतीही महिला अथवा लहान मुलीच्या नावे पालकांना खाते देखील उघडता येत होतं। योजनेनुसार 31 मार्च 2023 पासून 2 वर्षांसाठी खाते उघडता येत होतं आणि हे खातं पोस्ट ऑफिस अथवा बँकेत खाते उघडण्याची सोय होती। या योजनेत गुंतवणूकदारांना 7.5% निश्चित व्याज देण्यात यायचं। 2 वर्षांच्या कार्यकाळात महिला अथवा लहान मुलींच्या नावे 2 लाख रुपयांपर्यंत ठेवही ठेवता येत होती। या योजनेत कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येत होते। वार्षिक 7.5% व्याज तिमाहीत जमा होत होतं। पण आता 1 एप्रिल 2025 पासून ही योजना बंद होणार आहे।